अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 6. गोकर्ण महाबळेश्वर स्थापना या अध्यायाचे पठण अथवा श्रवण केल्यास दैवी कोप दूर होतो आणि विद्या प्राप्त होते. अध्यायाला सुरुवात करूयात. नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, स्वामी, अज्ञानरूपी अंधकारात अडकलेल्या मला तुम्ही ज्ञानदीप दाखवलात. तुम्ही मला गुरुपीठ हे साध्यंत सांगितले. आता मला सांगा, श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घेतला ते मग तीर्थयात्रेला का गेले आणि अनेक तीर्थक्षेत्र असताना ते गोकर्णालाच का गेले? नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, तुझ्या प्रश्नाने मला खूप आनंद झाला आहे. मी तुला गुरुचरित्र सविस्तरपणे सांगतो, ऐक. श्री दत्तप्रभूने श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घेतला. त्यांनी भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी आणि त्यांना परमार्थाची, आत्मज्ञानाची दीक्षा देण्यासाठी वेळोवेळी तीर्थयात्रा केली. या भूमीवरती अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, पण या सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य फार मोठे आहे. तेथे महाबळेश्वर नावाचे स्वयंभू शिवलिंग आहे. त्या लिंगाची स्थापना श्री गणेशांनी केली. ती कथासुद्धा मोठी अद्भुत आहे. सिद्धमुनींनी असे सांगितले असता ती महाबळेश्वर लिंगाची कथा मला सांगाल का, अशी नामधारकाने विनंती केली. मग प्रसन्न झालेल्या सिद्धांनी ती कथा सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, पुलस्त्य नावाचे ब्राह्मण ऋषी होते. त्यांच्या पत्नीचे नाव कैससी होते. ती भगवान शंकराची एकनिष्ठ उपासक होती. ती नित्य शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय अन्नसुद्धा घेत नसे. एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही. म्हणून व्रतभंग होऊ नये म्हणून मृत्तिका शिवलिंग करून तिने त्याची भक्तिभावाने पूजा केली. त्यावेळी तिचा पुत्र दशानन रावण तिला वंदन करण्यासाठी तिथे आला होता. तो अत्यंत क्रूर होता, मात्र मोठा शिवभक्त होता. आपली आई मृत्तिका शिवलिंगाची पूजा करीत आहे हे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, माते, मी तुझा पुत्र असताना तू मृत्तिका शिवलिंगाची पूजा करीत आहेस हे माझे मोठे दुर्भाग्य म्हणावे लागेल. आणि या असल्या शिवलिंगाची पूजा करून तुला काय फळ मिळणार आहे? कैससी म्हणाली, या पूजनाने कैलासाची प्राप्ती होते. ते ऐकताच रावण तिला म्हणाला, मी तुला प्रत्यक्ष कैलास आणून देतो. मग तुला हे कष्टच करावे लागणार नाहीत. तुला प्रत्यक्ष शिवपार्वतीची पूजा करता येईल. आणि असे वचन देऊन तो शिवपार्वतीसह कैलास पर्वत आणण्यासाठी मनोवेगाने निघाला. काही करून शिवपार्वतीसह कैलास लंकेमध्ये आणून आईला द्यायचा असा त्याने निश्चय केला. तेथे पोहोचताच शुभ्र आणि रमणीय अशा त्या कैलास पर्वताला रावण आपल्या 20 हातांनी गदागदा हलवू लागला. कैलास भुवन डळमळू लागले. रावण आपले 10 मस्तके पर्वताला लावून आणि 20 हात मांड्यांवर ठेवून अत्यंत जोराने प्रयत्न पर्वत उचलण्याचा करू लागला. सप्त पातळी डगमगू लागली. सप्तस्वर्गांमध्ये हल्लोळ माजला. शेषनाग फणा चुकवू लागला. कूर्म भीतीने थरथरू लागले. स्वर्गातील सर्व देव भयभीत झाले. सत्यलोक वैकुंठलोक डळमळू लागले. आता प्रलय होणार असे सर्वांना वाटू लागले. घाबरलेली पार्वती शंकराचे पाय धरून म्हणाली, स्वामी, आपल्या कैलासाचे काय होणार? काहीतरी उपाय करा. शिवलोकामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. सगळे शिवगण घाबरले आहेत. आता स्वस्थ बसू नका, काहीतरी इलाज करा. पार्वतीने अशी विनंती केली तेव्हा भगवान शंकर म्हणाले, देवी, तू कसलीही चिंता करू नकोस. माझा भक्त रावण भक्तीने खेळतो आहे. शंकराने असे सांगितले तरी पार्वतीचे समाधान झाले नाही. मग शंकराने आपल्या डाव्या हाताने शिखरावर दाब दिला. त्यामुळे रावण कैलास पर्वताच्या आणि जमिनीच्या सांध्यात दडपला गेला. त्यामुळे त्याचे प्राण कासावीस झाले. आता जगतो की मरतो असे त्याला झाले. त्याने शिवनामाचा घोष सुरू केला. रावणाने अत्यंत भक्तीने शिवस्तवन करीत, हे पिनाकपाणी महादेवा, मला वाचवा, वाचवा, मी आपल्याला शरण आलो आहे, अशी प्रार्थना केली. त्यावेळी भगवान शंकरांना त्याची दया आली. त्यांनी डाव्या हाताचा भार काढून घेतला आणि रावणाची त्यातून सुटका झाली. आता त्याने शंकराचे स्तवन सुरू केले. त्यासाठी त्याने आपले एक मस्तक छाटले आणि आतडी तोडून तारेप्रमाणे मस्तकाला जोडून तंतुवाद्य तयार केले आणि त्याच्या साथीने विविध रागामध्ये शिवस्तुतीवर गायन केले. त्याने सर्वप्रथम
सामवेदाचे गायन केले. आपल्याला गायनातून नवरसांचे भाव प्रकट केले. इतकी कथा सांगून झाल्यावर सिद्ध नामधारकाला संपूर्ण शास्त्र समजावून सांगतील. सप्तस्वर, त्यांची स्थाने, कुल, वंश, त्यांचे स्वरूप आणि स्वभाव इत्यादींची माहिती दिली. त्याप्रमाणे सांगितलेले 8 गुण कोणते तेही त्यांना सांगितले. त्याप्रमाणे रावणाने रागदारीमध्ये जे गायन केले त्या 36 रागरागिण्यांची नावे ही सांगितली. रावणाने 36 रागामध्ये गायन करून भगवान शंकराची अत्यंत भक्तीने आराधना केली. तेव्हा भगवान शंकर त्याच्या भक्तीने प्रसन्न झाले. ते पंचवदन आणि दशभुज अशा स्वरूपामध्ये त्याच्यापुढे प्रकट झाले. ते म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर मागून घे. त्यावर तो रावण म्हणाला, महादेव, मला काहीही कमी नाही. प्रत्यक्ष लक्ष्मी माझ्या घरी पाणी भरते. ब्रह्मदेव माझा ज्योतिष आहे. 33 कोटी देव, सूर्य, चंद्र, वरुण, वायू माझी अहोरात्र सेवा करतात. अग्नी माझे कपडे धुतो. माझ्या आज्ञेशिवाय कोणालाही मारत नाही. इंद्रजित माझा पुत्र आहे. अत्यंत बलाढ्य असा कुंभकर्ण माझा भाऊ आहे. माझी लंका नगरी समुद्रामध्ये सुरक्षित आहे. माझ्या घरी कामधेनू आहे. मला 6 कोटी वर्ष आयुष्य आहे. त्यामुळे मला माझ्यासाठी काही नको. पण माझी आई तुझी भक्त आहे. ती नित्यनेमाने लिंगपूजा करते. तिला तुझी नित्यपूजा करता यावी म्हणून मी तुझ्या सकट कैलास पर्वत लंकेला न्यावा या हेतूने मी आलो आहे. परमेश्वरा, माझी एवढी इच्छा पूर्ण करा. भगवान शंकर म्हणाले, तुला कैलास नेण्याची काय गरज? मी माझे प्राणलिंग तुला देतो. हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे. असे सांगून भगवान शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले आणि ते म्हणाले, या लिंगाची जर तू 3 वर्ष पूजा केलीस तर तू माझ्या समान होशील. हे लिंग ज्याच्याजवळ असेल त्याला मृत्यू येणार नाही. याच्या केवळ दर्शनाने सर्व दोष नाहीसे होतील. मात्र तुझ्या लंका नगरीत जाईपर्यंत हे लिंग जमिनीवर ठेवू नको. या लिंगाची तू पूजा कर, म्हणजे तू स्वतः ईश्वर होशील. अशा प्रकारे रावणाला आत्मलिंगाचे महात्म्य सांगून ते रावणाच्या हाती दिले. भगवान शंकराचे आत्मलिंग मिळाल्याने रावणाला अतिशय आनंद झाला. तो ते लिंग घेऊन लंकेकडे निघाला. त्रिकालज्ञानी त्रिलोकसंचारी नारद मुनींना हे समजताच ते धावतच अमरावतीकडे इंद्राकडे गेले आणि म्हणाले, देवराज, घात झाला. आता सगळे संपले. असे स्वस्थ का बसले आहात? अहो, भोलेनाथ शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले. या आत्मलिंगाची 3 वर्ष पूजा केली तर तूच ईश्वर होशील. तुझी लंका कैलास होईल. तुला कधी मृत्यू येणार नाही असाही वर त्या रावणाला दिला. आता तो रावण अमर होईल. आता त्याच्या तावडीतून कोणीही सुटणार नाही. आता तुमचे वैभव गेले म्हणून समजा. रंभा, उर्वशी, मेनका इत्यादी अप्सरांसह तुम्हाला पण आता लंकेला जावे लागेल. त्या रावणाची सेवा आणि चाकरी करावी लागेल. तेव्हा त्वरा करा, काहीतरी उपाय करा. तुम्ही आता ब्रह्मदेवाकडे जा, तेच काहीतरी उपाय सांगतील. नारद मुनींनी असे सांगताच भयभीत झालेले इंद्रदेव नारदांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले. सगळी हकीकत समजताच ब्रह्मदेव म्हणाले, या संकटसमयी श्री विष्णूच काहीतरी उपाय करतील. आणि मग ते वैकुंठाला विष्णूकडे गेले. त्यांना पाहून ब्रह्मदेव म्हणाले, श्रीहरी रावणाने सर्व देवांना कारागृहात डांबले आहे. आता शंकराचे आत्मलिंग मिळाल्यावर तो अत्यंत उन्मत्त होईल. त्याचा प्रतिकार करण्यासाठी तुम्हाला पुढे राम अवतार घ्यावा लागेल. परंतु तोपर्यंत आत्मलिंग मिळाल्याने तो रावण सर्व राक्षसांसह अमर होईल. मग सगळे कठीण होऊन बसेल. तेव्हा आता काहीतरी करायला हवे. ब्रह्मदेवाने असे सांगताच भगवान विष्णू त्वरित कैलास पर्वतावर निघाले. तिथे त्यांनी भगवान शंकरांची भेट घेऊन त्यांना विचारले, महादेवा, तुम्ही हे काय करून बसलात? तुम्ही त्या रावणाला आत्मलिंग कशासाठी दिले? अहो, तो क्रूर दुष्ट रावण आता अमर होईल. त्याने सर्व देवांना तुरुंगात डांबले आहे. त्यांची आता सुटका कशी होणार? आता देवत्व त्यांच्याकडे जाईल. तो अवघ्या त्रिलोक्याला नकोसे करून टाकेल. शंकर म्हणाले, श्रीहरी, मी तरी काय करू? मी आहे साधा भोळा. त्या रावणाची भक्ती पाहून त्याच्या दोषांचा मला विसरच पडला.
त्याने स्वतःचे मस्तक फोडून तयार केलेल्या विणेवर सुस्वर गायन करून माझे अपार स्तवन केले. त्याची ती दृढ भक्ती पाहून मी संतुष्ट झालो आणि त्याला माझे आत्मलिंग दिले. त्याने जर पार्वती मागितली असती तर ती सुद्धा मी त्याला दिली असती. विष्णू म्हणाले, महादेवा, तुम्ही असले वर देता त्यामुळे दैत्य उन्मत्त होतात. ते सर्वांचा छळ करतात आणि मग त्याचा नाश करण्यासाठी, संत सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आम्हाला अवतार घ्यावे लागतात. आता झाले ते झाले. आता मला सांगा, तो रावण आत्मलिंग घेऊन गेला त्याला किती वेळ झाला? शंकर म्हणाले, फार तर 5 घटका झाल्या असतील. अद्याप तो लंकेमध्ये गेला नसेल. तो मार्गामध्येच कुठेतरी असेल. त्याला मी आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस असे बजावले आहे. शंकराने असे सांगताच विष्णूने आपले सुदर्शन चक्र सूर्याला झाकण्यासाठी पाठविले आणि मग ते नारद मुनींना म्हणाले, मुनिवर्य, नारद लंकेकडे निघाला आहे. तुम्ही त्वरा करा, त्याच्याकडे जा आणि काहीही करून त्याला रोखून धरा. माझे सुदर्शन चक्र सूर्याला झाकून सूर्यास्त झाल्याचा आभास निर्माण करील. रावण नित्यनेमाने संध्यावंदन करतो हे तुम्हाला माहीतच आहे. त्याला गाठून त्याला विलंब होईल असा काहीतरी प्रयत्न करा. श्री विष्णूंनी असे सांगितले तेव्हा नारद मुनी मनोवेगाने निघाले. नारद मुनी गेल्यावर विष्णू गणेशाला म्हणाले, गणेशा, तू विघ्नहर्ता दुःखहर्ता आहेस, म्हणून सर्व देव सुद्धा तुला वंदन करतात. तुला जे वंदन करतात त्यांचे मनोरथ सिद्धीला जातात. परंतु जे लोक तुला वंदन करत नाहीत, तुझी उपेक्षा करतात, त्यांच्यावर अनेक संकट येतात. पण रावण तुला मुळीच जुमानत नाही. तो तुझ्या नकळत शंकराचे आत्मलिंग घेऊन गेला. आता या आत्मलिंग पूजनामुळे तो अमर होईल आणि सर्व जगाचा छळ करील. तो लंकेत जाण्यापूर्वीच त्याला रोखून धरले पाहिजे. ते आत्मलिंग कधीही जमिनीवर ठेवू नकोस. ते श्री शंकरांनी त्याला बजावले आहे. त्याचाच फायदा करून घ्यायला हवा, जेणेकरून रावण लंकेला जाणार नाही. अशी व्यवस्था करण्यासाठी नारदाला पुढे पाठविले आहे. आता तू बाळ ब्रह्मचार्याचे रूप धारण कर, रावणाकडे जा आणि त्याचा विश्वास संपादन करून ते आत्मलिंग मिळव आणि ते जमिनीवर ठेव. असे केल्यास ते लिंग तेथे कायम राहील. अशा प्रकारे विष्णूंनी गणेशाला सहाय्य करायला सांगितले. श्री गणेशाने ते मान्य केले. त्याने बाळ ब्रह्मचार्याचे रूप धारण केले. भगवान विष्णूंनी त्याला शिदोरी म्हणून गूळ, खोबरे, साखर, लाडू इत्यादी पदार्थ दिले. मग गणराज ते पदार्थ खात खात रावणाकडे निघाले. नारद मुनी अगोदरच रावणाकडे गेले होते. रावणाला गाठून विचारले, रावणा, कोठून आलास? रावण म्हणाला, मी कैलासावर गेलो होतो. तेथे मी कठोर तप केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या भगवान शिवांनी मला त्यांचे आत्मलिंग दिले. या आत्मलिंगाचे महात्म्य फार मोठे आहे असे त्यांनी सांगितले. नारद मुनी म्हणाले, रावणा, तू खरोखर मोठा भाग्यवान आहेस, म्हणूनच तुला हे आत्मलिंग दिले. मला त्या लिंगाची बरीच माहिती आहे. मला ते दाखव. ते जे शंकराचे आत्मलिंग आहे का? मग माझी खात्री पटेल. नारदाच्या बोलण्यावर रावणाला विश्वास नव्हता. त्याने ते आत्मलिंग दुरूनच दाखविले. ते लिंग पाहून नारद मुनी म्हणाले, लंकेशा, हेच ते आत्मलिंग. मला त्याचे महात्म्य चांगलेच माहीत आहे. मी तुला ते सांगतो. तू अगदी शांतपूर्वक मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. मी तुला या लिंगाची उत्पत्ती कशी झाली ते सांगतो. कालाग्नीसारखा एक महाकाय पशु होता. त्या पशुला 3 शिंगे होती. एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश शिकारीसाठी गेले. त्यांनी त्या पशुची शिकार केली. त्यांनी त्या पशुची 3 शिंगे काढली. प्रत्येक शिंगाखाली एक एक प्राणलिंग होते. ते 3 लिंगे त्या तिघांनी एक एक घेतली. तू जे आत्मलिंग दाखवतोस तेच शंकरांना मिळाले होते. जो या लिंगाची 3 वर्ष पूजा करील तो स्वतः ईश्वर होईल. तो वरदाता होईल. हे लिंग ज्या स्थानी असेल ते स्थान कैलास होईल. या लिंगाची आणखी मोठे महात्म्य आहे. नारदांनी वेळ काढण्यासाठी काही सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा रावण म्हणाला, पुरे, मला आता लवकर लंकेत गेले पाहिजे. असे बोलून तो जाऊ लागला. तेव्हा नारद म्हणाले, अरे, सूर्यास्त होण्याची वेळ झाली आहे. तू 4 वेदांताचे अध्ययन केले आहेस. ब्राह्मणाने सायं संध्या वंदन केलेच पाहिजे. तो जर असा गेलास तर संध्याकाळ होईल.
संध्याची वेळ चुकवता कामा नये. काहीही असले तरी संध्यावंदनाचा नियम मोडता कामा नये. आता माझी ही संध्यावंदनाची वेळ झाली आहे, मी जातो असे बोलून नारद मुनी निघून गेले. इकडे सुदर्शन चक्र सूर्याआड झाल्यामुळे संध्याकाळ झाल्याचा आभास निर्माण झाला. रावण मोठ्या काळजीत पडला. आता काय करायचे? संध्याकाळ तर झाली. आता संध्या न करताच पुढे गेलो तर वृत्तभंग होणार. संध्या करायला बसलो तर या आत्मलिंगाचे काय करावे? काही झाले तरी आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस हे शंकराने बजावले आहे. आता काय करावे? अशा काळजीमध्ये तो पडला होता. त्यावेळी त्याला एक बाळ ब्रह्मचारी दिसला. तो फुले समिधा गोळा करीत होता. रावणाने विचार केला, ब्रह्मचारी अगदी साधा भोळा दिसतो आहे. हा काहीच झाले तरी आपला विश्वासघात करणार नाही. आपली संध्यावंदन होईपर्यंत हे आत्मलिंग त्याच्या हाती द्यावे. असा विचार करून रावणाने त्या बाळ ब्रह्मचारी रूपी गणेशाला हाक मारली. पण रावणाला पाहताच तो पळू लागला. रावणाने त्याला थांबवून प्रेमाने विचारले, अरे बटू, घाबरू नकोस. तू कोण रे बाळा? तुझे आई वडील कोण? तू कोठे राहतोस? तू कोणत्या कुळातला? मला सगळे काही सांग बरं. रावणाने अशी विचारपूस केली असता ब्रह्मचारी रूपी गणेश म्हणाला, अहो, माझी एवढी चौकशी कशासाठी करीत आहात? माझ्या पित्याने तुमच्याकडून काही कर्ज वगैरे घेतले आहे की काय? माझा पिता जटाधारी आहे. तो सर्वांगाला भस्म लावतो. त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा असतात. तो वृषभावर बसून भिक्षा मागत फिरतो. त्याचे नाव शंकर आहे. माता प्रत्यक्ष जगन्माता आहे. आता मला जाऊ दे. मला तुझी फार भीती वाटते. रावण म्हणाला, अरे बाळा, तुझे वडील तर खूप गरीब दिसतात. घरोघरी भिक्षा मागतात. मग ते तुला कुठले सुख देणार? माझे लंकानगर रत्नखचित आहे. तू माझ्याबरोबर चल. माझ्या घरी देवपूजा कर. तुला हवे असेल ते मी देईन. त्यावर बाळ ब्रह्मचारी म्हणाला, नको नको, तुझ्या लंकेत राक्षस आहेत. मला ते मारून टाकतील. मला सोड. मी माझ्या घरी जातो. मला खूप भूक लागली आहे. रावण म्हणाला, ठीक आहे, तू खुशाल आपल्या घरी जा. पण थोडा वेळ थांब. मी समुद्र तीरावरून संध्या करून येतो. तोपर्यंत हे लिंग हातामध्ये धरून ठेव. पण काहीही झाले तरी जमिनीवर ठेवू नकोस. त्यावर बाळ ब्रह्मचारी म्हणाला, अहो, मला का त्रास देता? मी लहान आहे. तुमचे लिंग जड असेल. मला ते कसे धरता येईल? रावणाने त्याला परोपरीने समजावले आणि लिंग हातामध्ये धरून ठेवायला तयार केले. रावण त्या बाळ ब्रह्मचारी रूपी गणेशाच्या हाती लिंग देऊन समुद्राच्या काठावर संध्याला बसला. तेव्हा तो बाळ ब्रह्मचारी म्हणाला, ठीक आहे, मी तुम्हाला 3 हाका मारील. तेवढ्यात तुम्ही आला नाहीत तर मी हे लिंग जमिनीवर ठेवीन. रावणाने ते मान्य केले. तो बाळ ब्रह्मचारी म्हणजे श्री गणेश हातामध्ये आत्मलिंग धरून उभा राहिला. रावण संध्येला बसला. सर्व देव विमानामध्ये बसून गणेशाकडे कौतुकाने पाहत होते. रावण अर्घ्य देऊ लागला. तेव्हा गणेश रावणाला हाक मारत म्हणाला, अहो, लवकर या. माझ्या हाताला हे लिंग पेलवत नाही. माझा हात दुखतोय. रावणाने हाताने खून करून त्याला थोडा वेळ थांबायला सांगितले. काही वेळानंतर गणेशाने पुन्हा 2 हाका मारल्या. पण रावण संध्या अर्धवट सोडून उठला नाही. अट पूर्ण झाली. मग गणेशाने भगवान विष्णूंचे स्मरण करून आणि सर्व देवांना साक्षी ठेवून ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले. सर्व देवांना अतिशय आनंद झाला. त्यांनी आकाशातून गणेशावर पुष्पवृष्टी केली. अर्घ्य देऊन रावण वेगाने परत आला. गणेशाने आत्मलिंग जमिनीवर ठेवलेले पाहून तो अतिशय क्रोधित झाला. त्याने रागाच्या भरामध्ये ठोस मारली. गणेश रडत रडत पण मनातल्या मनात हसत म्हणाला, मला विनाकारण का मारता? मी आता वडिलांना तुमचे नाव सांगतो. असे बोलून तो रडत रडत निघून गेला. मग रावणाने सारी शक्ती एकवटून ते लिंग वर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. रावणाने ते आत्मलिंग उचलण्यासाठी जोर लावल्याने त्या आत्मलिंगाला पीळ बसला. ते गोकर्ण म्हणजे गायीच्या कानाच्या आकारासारखे झाले. पण ते जमिनीच्या बाहेर आले नाही. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. हताश निराश झालेला रावण स्वतःचे कपाळ बडवीत लंकेला निघून गेला. भगवान सदाशिवाने वास्तव्य केले म्हणून सर्व देव तेथे येऊन राहू लागले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले,
या गोकर्ण महाबळेश्वराचे महात्म्य स्कंद पुराणामध्ये अधिक विस्ताराने सांगितलेले आहे. ही कथा ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला. त्याने सिद्धांचे पाय धरले आणि अशा रीतीने हा 6वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथा पुढील अध्यायामध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज.